ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित बोधामृत. पुस्तक वाचन. मागील भाग पुढे चालू. विषय 26. साधकास सूचना. 41. सूर्योदय होताच जशी कमळे फुलतात त्याप्रमाणे गुरुकृपा झाली की साधकाचे हृदय विकास पावते, म्हणजे विकाररहित होते. त्यावर नामरूपात्मक दृश्य जगत असत असल्याची खात्री पटते आणि आत्मस्वरूप सत्य असल्याचा अनुभव येतो. 42. सूर्यास्ताबरोबर जसा मृगजळाचा भास नाहीसा होतो, तद्वत अज्ञानाचा अस्त झाला की त्याबरोबर साधकाची तळमळ, तडफड, धडपड सर्व काही बंद पडते. 43. आपण महाबळेश्वराचे दर्शन घेण्याकरिता गोकर्णाला निघालो, म्हणजे गावात गेल्यावर मोटार सोडून देऊन महाबळेश्वराचे दर्शन घेतो. त्याप्रमाणे साधक आत्मारामाच्या दर्शनार्थ साधन करू लागला असता साधनांती देहाभिमानाचा त्याग करून तो आत्मारामाला मिठी मारतो. 44. गुरुकृपेने एकदा हृदयाकाशात प्रेमरूपी सूर्याचा उदय झाला की दुर्गुणरूपी घुबडे मौनाच्या ढोलीत कायमचीच दडून बसतात, कारण या सूर्याचा कधीच अस्त होत नाही. त्यावर ती व्यक्ती निरीच्छ, निर्भिमानी, सामर्थ्यवान बनते. अशा व्यक्तीजवळ प्रयत्ना वाचून सकल ऐश्वर्य धाव घेते. इतकेच नव्हे तर सर्व तीर्थे देखील तिच्या पायी लोळण घेतात. 45. गुरुकृपेने हृदयाकाशात एकदा आत्मसूर्याचा उदय झाला की अहंकार तेथल्या तेथेच गळून जातो व दुःखाचा समूळ नाश होऊन एक प्रेममय अवस्थाच शिल्लक राहते. 46. नदीचे पाणी तांब्यातून आणले की विटाळते, तेच नदीतील पाण्याला विटाळ नाही. त्याप्रमाणे मी व माझेपणाची एकेदशी दृष्टी असते तोवर मनुष्य अपवित्र मानला जातो. एकदा सद्गुरूंच्या कृपेने त्याची दृष्टी व्यापक बनली, म्हणजे त्याच्या अंगी परम पवित्रता येते. 47. अज्ञानाच्या योगे जो गैरसमज झाला आहे, ज्याला भवभ्रम म्हणतात, त्याचे निवारण करणे हे ज्ञानाचे कार्य होय. 48. सविकल्प समाधी किंवा निर्विकल्प समाधी असो, तिथून उत्थान होतेच. उत्थानामध्ये स्वतोत्थान व परतोत्थान असे दोन प्रकार आहेत. स्वतोत्थानात समाधीत अनुभवलेल्या स्थितीचे स्मरण राहते आणि परतोत्थानात अन्य स्मरण राहते. समाधीतून उत्थान झाल्यावर जर स्वरूपाचेच स्वस्वरूपाचे स्मरण राहिले तर ते पक्के ज्ञान समजावे, आणि ज्ञान संशययुक्त असेल तर ते कच्चे ज्ञान समजावे. 49. चार भिंती उभ्या केल्या की त्याला झोपडी म्हणण्यात येते. 10 लाकडे एकत्र करून ती दोरीने बांधली की त्याला भारा म्हणण्यात येतो. त्याप्रमाणे स्त्री, पुत्र, सून, नातरे व आप्तेष्ट या सर्वांभोवती जे आपले ममत्व जडलेले आहे, हाच संसार होय. चारी भिंती काढल्या की झोपडी नाही, दोरी सोडली की भारा हे नाव राहत नाही. त्याप्रमाणे एकदा मोहाची दोरी तोडली की मनुष्याला संसार म्हणून निराळा राहत नाही.
प्रथम बद्धावस्थेत काही ठराविक माणसेच आपली अशी मनुष्याची जी समजूत असते ती या स्थितीत नाहीशी होऊन अवघे जन आपले होऊन जाते. आपण ज्या परमानंदाचा अनुभव घेतो तो इतरांनाही मिळावा आणि मिळवून द्यावा या पलीकडे त्याचा कोणताच हेतू नसतो, ही सिद्धावस्था समजावी. 50. ज्याने स्वतःची इंद्रिये ताब्यात घेतली तो लोकांची इंद्रिये आवरू शकतो. ज्याने स्वतःजवळचे दुर्गुण काढले तो इतरांचे दुर्गुण नाहीसे करू शकतो. ज्याने स्वतःला ओळखले तो जगाला ओळखतो. 51. तिखटपणा व मिरची, आंबटपणा आणि चिंच, खारटपणा व मीठ, गूळ व गोडी हे जसे एकच त्याप्रमाणे चिरंतन सुख, आत्मपद व आत्मारामाचे दर्शन हे पण एकच होय. 52. एखादी स्त्री मूल होण्यापूर्वी ज्या प्रकारे घरातील सर्व कामे करीत असते तशीच ती मूल झाल्यावरही करते, परंतु पूर्वी तिच्या ठिकाणी जे अनेक ध्यास असावयाचे त्याऐवजी नंतर फक्त मुलाचा ध्यास तेवढाच राहतो. त्याचप्रमाणे मनुष्य ज्ञान होण्यापूर्वी जी कर्मे करीत असतो तीच कर्मे तो ज्ञान झाल्यावरही करतो, परंतु पूर्वी जो सदा विषयांच्या ध्यासात गडलेला असावयाचा तो नंतर केवळ परमेश्वर चिंतनात निमग्न असतो. 53. कासव जसे आपले डोके, हात, पाय इत्यादी अवयव आत ओढून घेते त्याप्रमाणे साधकाने ज्ञानशक्तीच्या द्वारे मनाच्या सर्व वृत्ती आत ओढून घेतल्या की मग आपल्या वाचून जगात दुसरे काहीच नाही, जिकडे पाहावे तिकडे आपणच एक आहोत असा त्यास अनुभव येतो. 54. साधकाला आत्मस्वरूपाची ओळख पटली की त्याच्या ठिकाणी सात्विक भाव उत्पन्न होतात. 55. घरात दिवा लावलेला असला की खिडकीतून जसा प्रकाश दिसतो तद्वत साधक आत्मस्वरूपात रंगून गेला की त्याच्या हृदयात ब्रह्मानंद मावेनासा होऊन ओसंडू लागतो. त्या समयी चित्त कल्पनारहित होते, सर्वांगास घाम सुटतो, अंगावर रोमांच उभे राहतात, डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटतो, मुख प्रफुल्लित होते, कंठ दाटून येतो, सर्वांगास कंप सुटतो, दृष्टी अर्धोन्मिलित होते, चित्त चैतन्यरूप होऊन ती व्यक्ती प्रेममय हरिमय बनते. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर अप्रतिम तेज दिसू लागते. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.